संध्याकाळचे 6-6:30 झाले आणि मशीन अचानक संध्याकाळचं मळणीसाठी आलंय आणि आता गडबडीनं मला शूट जेवढं उजेडाबरोबर करता येईल तेवढं मी करते, कारण की दुपारी म्हणत ते संध्याकाळी आले आणि आता नारळ वाढवून लगेच सुरुवात करते. इकडे लाव, मशीन जाणार नाही, इकडे लाव. हा करा चालू. मुसगावने काढा. हा 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 आज नेमकी सगळी गडबड, उद्या श्राद्धाची तयारी आणि सगळी तयारी आणि गडबड चालू असतानाच अचानक ह्याने मशीनवाल्याने आज सकाळी येणार होतं, त्याने अचानक आता येतो म्हणाला. परत थांबलं तर मग पावसाची भीती आहे, उद्याचा दिवस जाणार श्राद्धात, परवा दिवशी परत मशीनला दुसरं काम लागलं तर मग मशीन येणार नाही. म्हणून मग निर्णय घेतला की आता वेळाने का असेना, अंधारात का असेना काढूया. मला शूट करायचं होतं प्रॉपर, पण आता कसं असेल तसं, कारण माझ्या शूटिंगसाठी जर मशीन थांबवलं दिवसा उजेडी करायचं म्हणून, तर मग गहू पावसात सापडणार. चांदो मामा पण दिसायला लागलेत. आता तर अजिबातच काही दिसत नाहीये. हे मोठ्या मशीनचं असंच असतंय, त्यांना खूप डिमांड असतं. हे कसं एक अर्ध्या तासात सगळा प्लॉट संपवून जातात. सध्या मजुऱ्या वाढल्यात, लोक मिळत नाहीत कामगार, त्यामुळे ह्यांना खूप डिमांड आलंय आणि त्यांना जशी जशी सवड होईल, जसं जसे प्लॉट मिळतील तसं ते काम करतात. मग ते डे नाईटनं सुद्धा काम करतात. मग ज्यांचे मोठे प्लॉट असतात ते दिवसा उजेडी काढून घेतात. आणि आपला हा थोडाच होता 22 गुंठे, त्यामुळे त्याने येतो म्हणाला, अर्ध्या तासाची बाब आहे.
आणि हे शेतकऱ्यासाठी सुद्धा फायद्याचं असं आहे की अशा वेळेला जेव्हा अवकाळी पावसाचा धोका असतो अशा वेळेला अशा पद्धतीनं गहू काढलेला कधी पण बरा. कारण की पावसात एकदा हे पीक भिजलं तर हे वर्षभराचं पीक असं. आम्हाला तर एवढा गहू 2 वर्ष जातो, कसाही वापरला तरी 2 वर्ष जातो. आणि हे जर भिजलं किंवा ह्याचं काही नुकसान झालं तर मग आतापर्यंत हे 3 महिने जे कष्ट केले ते फुकट जातात. ओ बुजगावणं काढलं का? हां, हे एवढा मधला पीसच राहिलाय. हां, ताडपत्री हंतरा ना तिथे मोकळ्या जागेत हंतरली. त्या जेव्हा गहू तो टाकेल ना तेव्हा तो नारळ ठेवायचा. तो म्हणाला नारळ वाढवू नका, वाढवायचा नसतोय, राशीत घाला. हा, ताडपत्रीवर नारळ ठेवा म्हणजे त्याच्यावर तो घाले. हा बघा नारळ इथे आहे. आणि या फांद्या तोडायच्या काय? या फांद्या तोडायच्या. हा गहू मग मग हे परत हातानं कापायला पाहिजे. आता छान दिसतंय एवढं जराच राहिलाय. त्या मशीनच्या लाईट मध्ये एवढं दिसतंय. बऱ्याचदा असं होतं काहीतरी गडबड असते, घाई असते, काहीतरी हे असतं आणि सगळी कामं एकदम येतात. त्याची तयारी हे फुल बिझी आहेत. मशीनला 8 दिवस झाले मागं लागलेत. मशीन तेव्हा राहिलं आणि आता बरोबर आज घाई गडबड त्यात ते मशीन. एका अर्थी ठीक आहे, परत झालं पण नसतं. उद्याचा दिवस कार्यक्रमात गेला असता, परत पाऊस वगैरे पडला असता तर मग प्रॉब्लेम झाला असता. आणि आता सवय झाली आम्हाला एकदम सगळी कामं करायची. एका हातानं हे एका हातानं ते. एकदा असं होतं आणि एकदा असं होतं की असे दिवस मोकळे मोकळे बसून बसून जातात आणि काही कामच नसतंय. असली म्हणजे एकदम कामं पडतात, नसले म्हणजे काहीच नसतंय. पण छान वाटतंय. संध्याकाळची वेळ आहे, तिन्हीसांच्या वेळेला आपली लक्ष्मी आपल्या घरात येते. ह्याचं खूप छान वाटतंय. आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता, न गहू भिजता व्यवस्थित येतंय. हे अशी धावपळ गडबड हे होतच असते. नंतर शेवटी त्याने आडवं मारून घेतलं. आम्ही म्हणत होतो हाताने कापायचं, पण त्याने असं आडवं करून मागे पुढे करून घेतलं. बरं झालं, तेवढं कापून परत ते झोडत बसायला आलं असतं. त्याला शक्य होईल तेवढं त्याने हे करून घेतलं, मागे पुढे करून.